पंचपरमेष्ठीचं स्मरण करून यथोचित यथावकाश उपस्थित सर्वांना नमोस्तु इच्छाकार इच्छामी वंदामी वंदना आणि जय जिनेंद्र. मी सौ नंदा शशांक शाह, गुलबर्गा, कर्नाटक. आज मी कुटुंब व्यवस्था सांभाळणारे बाबांनो या विषयावर विचार मांडणार आहे. कुटुंब हा अतिशय माझा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे किंवा जिव्हाळ्याचा विषय आहे. आजीशिवाय संस्कार नाही, आजोबाशिवाय संघर्ष नाही, आईशिवाय तर घराला घरपणच नाही, बाबांशिवाय तर काही अर्थच नाही, बहिणीशिवाय मजा मस्ती नाही, भावाशिवाय भांडण आणि लाड नाही. आता अशी ही विविध स्वभावाची माणसं आपण एकत्र कुटुंबात राहतो. तशीच मामा मामी काका काकी, कारण का यांच्या स्वभावात विविधता आहे आणि आपण विविधतेत सुद्धा आपण एकत्र राहतो, खूप छान राहतो. तसंच कारण काही विविधता आहे म्हणून आपल्या जीवनाला रंगत आहे, रूप आहे, एक वेगळी मजा आहे, मस्ती आहे. जर तुम्ही का बागेत गेला, एकाच आकाराची फुलं एकाच रंगाची फुलं असतील तर आपल्याला बघायला खूप छान वाटतं का? नाही, आपल्याला ते मोहक वाटतच नाही. म्हणून वेगवेगळी असेल तर ती छान वाटतात. त्यामुळेच तर मी म्हणते कुटुंबात पण अनेक वेगवेगळे स्वभाव, अनेक वेगवेगळी माणसं, अनेक नाती वेगवेगळी, की त्याच्यामुळे आपल्या आयुष्याला रंगत येते. कुटुंब व्यवस्था हा समाजाचा मेरुदंड आहे, कणा आहे. जर तुमची कुटुंब व्यवस्था ढासळली तर समाज व्यवस्था ढासळायला वेळ लागणार नाही. तर कुटुंब व्यवस्था ढासळायची अनेक कारणं आहेत. तुमचं धर्म संस्कार जे एकमेकात हातात हात घालून जातात, त्याच्यापासून कसं माणूस परावृत्त होलं की वंचित होऊ लागला. किंवा विवाह आहे, गर्भसंभोग आहे, अपत्याचं संगोपन आहे, तुमची आर्थिक स्वातंत्र्य आहे, नंतर तुम्ही पाश्चिमात्य संस्कृतीचं अनुकरण आहे, नंतर तुम्ही कुटुंबाला जो वेळ देता येऊ शकत नाही त्याचा अभाव आहे, तुम्ही संवाद साधू शकत नाही त्याचा जो अभाव, म्हणजे संवादहीन आयुष्य चाललेलं आहे ते एक आहे. किंवा अनेक तुमच्या इलेक्ट्रॉनिक गॅजेट्सचा आपल्या आयुष्यात चाललेला अनिर्बंध वापर आहे. अशी अनेक कारणं आहेत की त्याच्यामुळे समाजातली आपली कुटुंब व्यवस्था ढासळू लागली. पहिलंच कारण धरा की बाबा तुमचं धर्म आणि संस्कार या हातात हात घालून जाणाऱ्या गोष्टी. तुमच्या घरात जर नित्य देवदर्शन असेल किंवा तुमच्या घरात जर तुम्ही मांसाहार नाही आपल्याला चालत, शाकाहार आहे किंवा अष्टमूल गुण पालन आहे, मध्यमोस मधू चालत नाही, आपल्याला अंजीर खाल्लेलं चालत नाही, वडपिंपळ पाकरी फळं चालत नाही, ही जे मुलांना कळतं. जर तुमचं मुलगा ह्याचं जर त्याची पाळंमुळं घट्ट असेल आणि जो उच्च शिक्षण घ्यायला जर तो कुठल्या तरी दुसऱ्या मेट्रो सिटीत जर गेला तर तो व्यसनाधीन होणार नाही, तो मांसाहारी बनणार नाही. तो सतत विवेकबुद्धीला दोनदा विचार केला, हे माझ्या घरात चालत नाही आणि मला करण्याचा काही अधिकार नाही. त्यामुळे तो कुटुंबाशी इतका तो घट्ट बांधलेला गेला असतो की त्या तो गोष्टी करणार नाही. हे संस्कार असतात ना, हे संस्कार अतिशय महत्त्वाचे असतात. संस्कार म्हणजे एक दिवसाचा क्लास नाही, आपण काय करतो, आपण कसे वागतो तेच मुलं करतात. तर आपलं अतिशय व्यक्तिमत्व छान असणं गरजेची गोष्ट आहे. कुटुंब व्यवस्था सांभाळण्यासाठी आपली भूमिका फार महत्त्वाची आहे, आईवडिलांची. त्याच्यानंतर विवाह म्हणजे काय हो, आपण सप्तपदी चालतो, पतिपत्नी होतो, म्हणजेच काय की आपण गुणदोषासकट एकमेकांना स्वीकारतो म्हणजेच काय, तीच तर तुमच्या कुटुंब व्यवस्थेची जननी आहे. त्याग, समर्पण ह्या भावना अतिशय कुटुंब व्यवस्थेला अतिशय तुम्हाला त्याला फुलवायला अतिशय ह्या भावना फार मजबूत करायला खूप या सगळ्या आपल्याला सहाय्य करत असतात. पण आत्ताची विवाह परिस्थिती काय आहे तर तुमची शैक्षणिक पात्रता, तुमची आर्थिक कमाई, नंतर तुमचं ते काय म्हणायचं मालमत्ता, तुमची प्रॉपर्टी, तुमच्या त्या सौंदर्याच्या व्यापक कल्पना किंवा तुमचं ते मेट्रो सिटीत वास्तव्य पाहिजे, हे जे अपेक्षांचं दुराग्रहांचं जे आहे ना ओझं, हे कुठंतरी तुमचं लग्न लांब नेणं किंवा लग्न न होणं ह्याला कारणीभूत. पालकांना जेव्हा आपण मुलामुलींचं लग्न करतो त्याच्यातनं ती जबाबदारी संपते, पुढच्या पिढीकडे ते सूत्र सोपून देतात आणि मग ते त्यांच्या निवृत्तीच्या नियोजनाला लागतात. पण असं घडलं गेलं पाहिजे. मला काय म्हणायचं आहे, जर विवाहाच्या तरुणी असतील आणि मी एक त्यांना मला सांगावंसं वाटतं की तुमच्या बायोडाटामध्ये अशी कुठं तर प्रतिकूलतेचा एखादा मुद्दा असेल तर त्याचं तुम्ही निराकरण करावं. त्याच्याशी तुम्ही काहीतरी विचारविनिमय करा की ह्याला आपण ह्या प्रतिकूलतेला कसं मात करून आपण पुढची स्टेप घेऊ शकतो. कारण का, तुमच्या आयुष्याची संध्याकाळ आली, तुम्हाला ती चूक कळली तर ते तुमच्यासाठी सुद्धा हानिकारक आहे आणि त्याचे तुमच्या समाजाला सुद्धा ते संतुलन बिघडण्यास कारणीभूत आहे. म्हणूनच म्हणते की आजच्या पिढीने तुमचं हे दुराग्रहांचं त्याचं ते अपेक्षांचं ते ठेवले ना ओझं, हे तुम्ही कुठंतरी त्याला आत्मचिंतन करण्याची, अंतर्मुख होण्याची खरंच गरज आहे. आता हे कुटुंब करताना म्हणजे तुम्ही एक विवाहामध्ये आता सध्या लिव्ह इन रिलेशनशिप हे कन्सेप्ट आहे.
आपण जनावर नाही, आपण माणसं आहोत, समाज आहे, संस्कृती आहे, तुम्हाला संस्कार आहे, विवाह आहे, हा काय आहे, हा त्याच्यासाठी तर आहे, तो पाया आहे आणि तो राहिला पाहिजे. नाहीतर तुम्ही काय करतात, विवाह म्हणजे तुम्ही हे लिव्ह इन शेअर, तुम्ही त्या कुटुंब व्यवस्थेचा ढाचाच उखडून काढून टाकू लागलात. असं व्हायला नाही पाहिजे. तुम्ही ते विवाहाचे छान संस्कार किंवा आपण कसं त्यांना निवड करायची ते आपण आपल्या पुढच्या पिढीला सांगितलं पाहिजे, समजावलं पाहिजे. त्याच्यानंतर तुम्ही गर्भसंभोग. आता काय झालं की डबल इन्कम नो किड्स, मला तर ही गोष्ट अजिबातच पटत नाही. म्हणजे तुम्ही त्या डबल इन्कम किड्स नाही तर त्याचं करणार काय? अहो गाड्या, तुमच्या बंगले, दागदागिने हे म्हणजे सुख आहे का? नाही. आई वडील किंवा पती पत्नी जेव्हा एखाद्या आव्हानाला सामोरे जातात, त्याला व्यवस्थित ते आव्हानं ते पेलतात, ते मानसिक तुम्ही एकमेकांना पूरक असतात, ते त्यातून पार जातात, त्यांनी ते सगळं व्यवस्थित प्रॉब्लेम सॉल्व्ह करून पुढे जातात. आहे ना, ही दोन रथ व्यवस्थित, हे दोन चाकं या कुटुंब व्यवस्थेची व्यवस्थित चालेल तशी तुमची चालली गेली पाहिजे. मग त्यासाठी तुम्हाला काय केलं पाहिजे? त्यासाठी तुम्ही ते अपत्य तर झालंच पाहिजे, कारण का पुढे वंशवृद्धी झालीच पाहिजे. कारण का विवाह, वंशवृद्धी, नंतर तुमचं अपत्य संगोपन, नंतर त्याच्यानंतर तुम्ही शिक्षण, मग गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम, हे तर कुटुंबाच्या सगळ्या पायऱ्या, ह्याच्यातून आपल्याला जायला पाहिजे. मग अपत्य संगोपन करत असताना तुम्ही जर छान अपत्य संगोपन केलं, त्याला आपण छान संस्कार दिले, छान वाढवलं, त्यांना छान गोष्टीचं आपण सगळं त्यांना दिलं, तर तुमचं वार्धक्यसुद्धा छान जाणार. गिव्ह अँड टेक आहे. आपण त्यांना प्रेम दिलं, आपण माया दिली, आपण ऊब दिली, तर आपल्याला ते सांभाळणार नाहीत का? आपल्याला ते डेफिनेटली सांभाळणार. कारण का? आपण पायाच इतका घट्ट केला, नीव इतकी छान केली कुटुंबाची, की ते आपल्याला छान सांभाळणार. म्हणजे हे गिव्ह अँड टेक आहे. आपण छान संगोपन केलं तर आपलं वार्धक्यसुद्धा छान जाणार. अपत्य संगोपन करत असताना तुम्ही पहिली गोष्ट काय आहे की तुम्ही वेळ दिला पाहिजे. आज अर्थार्जनासाठी पालक बाहेर, मुलं शिक्षणासाठी बाहेर, थकून येणं, मग नंतर तुम्ही त्याच्यासाठी वेळ न देणं असं नाही. तुम्ही काही करा, पण कुटुंबासाठी वेळ हा दिलाच गेला पाहिजे. संध्याकाळी अंगतपंगत करा, संध्याकाळी एकमेकांची विचारांची देवाणघेवाण करा, हे गोष्टी झालेल्या पाहिजेत. संवाद साधला गेला पाहिजे. तुम्ही म्हणजे कसं आहे की दे डोंट नीड युअर प्रेझेन्स, दे नीड युअर प्रेझेन्स. तुम्ही तिथं पाहिजेत. कुटुंबासाठी संवाद साधला गेला पाहिजे. काय होतं, संवादहीन आयुष्य असेल तर ती मुलं मुली त्यांचं भावनिक जे त्यांची भूक असते ती मित्रमैत्रिणींच्यात ती त्यांनी भागवायचा प्रयत्न करतात, मग ती त्यांना आपलीशी वाटतात. त्याचं काय होतं की लव जिहाद म्हणा किंवा मिशनरी रूप आहे, त्याच्यामध्ये ते वेगळं वळण लागतं. हे आपल्यासाठी अतिशय धोकादायक गोष्ट आहे. त्यामुळे आपण संवाद मुलांच्यावर साधला पाहिजे का नको? साधला पाहिजे. आणि संवाद साधताना आमच्या वेळी असं होतं, फोडून टाका. तुमची वेवलेत कुठेतरी जुळली गेली पाहिजे. त्यांच्यासारखं तुम्ही वागा. बड्डे सेलिब्रेशन आहे, सकाळी मंदिरात जाऊ, संध्याकाळी पार्टी करू, मी छान छान करते, तू मित्रमैत्रिणींना बोल. कुठेतरी सुवर्णामध्ये साधा. कुठं तर एकमेकांसाठी काय केलं पाहिजे, तुम्हाला एकमेकांसाठी त्याग, समर्पण, ओढ, ही तुमची गुंतागुंत व्हायलाच पाहिजे. आणि ती राहिली ना तर मग हे अपत्य संगोपन छान झालं ना, वेळ दिला पाहिजे, संवाद साधला पाहिजे, ते कुटुंब का नाही छान होणार हो? छानच होणार, सुंदरच होणार. नंतर आपणच आपल्या जे इलेक्ट्रॉनिक गॅजेट्सचा जे वापर करतोय ना, व्हॉट्सअप, मोबाईल, तुम्हाला सांगते फेसबुक, इंस्टाग्राम, नंतर यूट्यूब, ह्याचा वापर आपण किती केला पाहिजे हे पण ठरवलं पाहिजे. पाश्चिमात्य संस्कृतीचं अनुकरण करताना मुलांना समजावून सांगितलं पाहिजे, अरे आपली संस्कृती हे आता पाश्चिमात्यच आपली संस्कृती त्यांनी अडॉप्ट करायला लागली, मग आपण आपली संस्कृती का सोडायची? आपली संस्कृती आपण जपली पाहिजे की नाही हे मुलांना सांगितलं पाहिजे. आपण पेहराव किंवा काही जरा मुलींना घालताना आपण त्यांना सांगितलं पाहिजे की नाही बाई, आपण समाजाचं भान ठेवलं पाहिजे, आपण कसं राहायला पाहिजे हे मुलींनाही सांगायला पाहिजे आणि तसं त्यांना शिकवलं पाहिजे. म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत ना, मी सांगितलं की एकमेकात ही गुंतागुंत आहे की अपत्य संगोपन किंवा तुम्ही वेळ देणं, तुम्ही संवाद साधणं अतिशय गरजेच्या गोष्टी आहेत. त्याच्यानंतर आपण पाश्चिमात्य संस्कृतीचं अनुकरण मी सांगितलं, त्याच्यामध्ये आजची मुली शिक्षणासाठी दुसरीकडे जातात तेव्हा आपण वरचेवर त्यांचे संवाद साधणं फार गरजेचं आहे. आपण दोन्ही वेळा त्यांच्याशी फोनवर गोष्ट करणं, ते करणं. कारण का माझे स्वतःचे अनुभव आहेत, स्वानुभव आहेत. माझी मुलगी ना की ती 6 वर्ष बाहेर होती, पण
तुमची ती ट्रान्सपरन्सी असते ना रिलेशनमध्ये, की मुलीच्या आईवडिलांची अतिशय पारदर्शकता पाहिजे, ट्रान्सपरंट रिलेशन पाहिजे. ती सगळं तुम्हाला खरं खरं सांगते, आई आता इथं असं चाललंय, दादा इथं असं चाललंय आणि असंही व्हायला किती घाण आहे, हे छान नाही आहे, बघा की आपलं किती छान. हे मूलच तुम्हाला सांगेल की हे नाही आहे आणि मी हे करत नाही आहे, हे तुम्हाला सांगेल. आत्ताच माझ्या मोठ्या बहिणीचा 28 वर्षाचा मुलगा गेला, एकुलता एक मुलगा गेला, माझ्यापेक्षा मोठी बहीण. आज आम्ही पूर्ण भावंड तिला अशी एनर्जी देतो, तिला ऊब देतो, तिला उत्साह देतो की तुला जगलं पाहिजे, तुला केलं पाहिजे. हे केव्हा घडतं? तुमचं कुटुंब एवढं भक्कम असेल ना तर आपण एनर्जी देतो. हे माझे सगळे स्वानुभव मी आज तुम्हाला सांगत आहे. कुटुंब व्यवस्था का घट्ट असायला पाहिजे, का पक्की असायला पाहिजे, हे घडायला पाहिजे, हे व्हायला पाहिजे. तर काय पाहिजे? त्यासाठी तुम्हाला त्याग पाहिजे, समर्पण पाहिजे, सहनशीलता पाहिजे. भांडायला लागलं, ओके, लागलं तर लागलं, थोड्या वेळाने आपण ते सोडलं पाहिजे. आपल्या धर्मात आहेच का नाही, प्रतिक्रमण करा. नंतर तुम्हाला अनंतानुबंधी नाही लागलं पाहिजे, आपण हे आबोला धरला नाही पाहिजे, या गोष्टी कशा केल्या नाही पाहिजे. आपल्याच तर धर्मात हे आपण स्वतः त्याचं अनुकरण केलं पाहिजे ना. जेवढं श्राविकेला करा ते करायला पाहिजे. आणि आपलं जे कुटुंब आहे, आपलं घर असं छान उबदार करायला पाहिजे, कोझी करायला पाहिजे. आणि मग त्यासाठी हे लागणाऱ्या गोष्टी आहेत ना, त्याग, समर्पण, सहनशीलता, प्रेम, माया, ममता, त्याला असं पुरेपूर भरा आपल्या कुटुंबात. तर आधी उत्तम कोसळून प्रेम करा एकमेकांशी. का नाही आपलं कुटुंब छान होणार, एकदम मस्त आणि छानच व्हायला पाहिजे. आणि मग ते उबदार कुटुंब, ते जे कुटुंब आहे त्याच्यातून मिळणारा प्रेम, त्याच्यातून मिळणारा आनंद आणि त्याच्यातून मिळणारा तुम्हाला सुख, त्याची कशालाच बरोबरी नाही हो. ते सुख खूप अमाप सुख आहे. कारण का? भौतिक साधनेमध्ये सुख नाही आहे, भौतिक साधने सुख नाही आहे, गाडी घोडं ह्याच्यामध्ये नाही आहे सुख. सुख कशात आहे? तर त्या अनुभूतीत आहे, प्रेमात आहे. मी तुझा आहे, तू माझी आहे, माझ्यासाठी तुला लागणारी हो. लेकरू आपल्या घराकडे खेचून ओढून आलं पाहिजे. त्यांनी असं म्हणलं, आई माझी वाट बघते, बाबा माझी वाट बघतात, आईने माझ्यासाठी हे केलंय, मला घरी गेलंच पाहिजे. आपण त्याला नियम घातलेत का? पण कुटुंबाने दिलेल्या मर्यादा आहेत ना, ते खेचून येतच ना, ते आपोआप ते पळ येतच, अंगत पंगत व्हायलाच पाहिजे. आपण विचारांची देवाणघेवाण करायलाच पाहिजे. आणि आपलं कुटुंब अतिशय उबदार घरटं तयार करायला पाहिजे का नको? मग ह्यासाठी ना थोडा त्या समर्पण, ह्या भावना, मी नाही, आम्ही, अहम नाही, वयम, असं सगळं व्हायला पाहिजे. मी तर म्हणते की फार जास्त बोलू शकत नाही वेळेअभावी. मी माझ्या विषयाचं पूर्णविराम ह्या कवितेने देऊ, म्हणजे ह्या कवितेने देऊ असं मला वाटतं. की घर आणि कुटुंब आणि घर, बरोबर आहे. तर आता मला हे म्हणावंसं वाटतं की घर असावे घरासारखी, नको तर नुसत्या भिंती, तेथे असावा प्रेम जिव्हाळा, नकोच नुसती नाती, शब्दांनाही अर्थ असावा, नकोच नुसती वाणी, परस्परांचे सूर जुळावे, नकोच नुसती गाणी, अर्थांनाही अर्थ असावा, नकोच नुसती नाती, अश्रूतूनही प्रीत झरावी, नकोच नुसते पाणी, अश्रूतूनही प्रीत झरावी, नकोच नुसते पाणी. ह्या घरट्यातून, ह्या कुटुंबातून पिल्लू उडावे दिव्य होऊनी शक्ती, आकांक्षेला पंख असावे उंबरठ्यावर भक्ती. धन्यवाद.